आणि काय हे नाटक आम्हाला जाणून घ्यायची आता प्रचंड उत्सुकता लागली. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 75% खेड्यांमध्ये बोहाडा नावाची जी एक लोकपरंपरा आहे, ती परंपरा पूर्णपणे आमच्याकडे तरी, माझ्या जिल्ह्यात तरी नामशेष झालेली आहे. आणि देशपांडे म्हणून गावातले गृहस्थ आहेत, त्यांनी पुण्यामध्ये एक टाइम्समध्ये एक राईटअप लिहिलेला आहे की अशी 1885 पासून महादेव गोविंद रानडे यांनी आमच्या गावाला सोंग वाटप केलेली आहे आणि ती परंपरा कशी बंद होऊ पाहते. तर डिस्कवरीवाल्यांनी येऊन शूट करावं आणि ते डिस्कवरीला ते प्रोजेक्ट आवडतं, ते शूट करायला येतात आणि त्याच्यानंतर रामाची भूमिका काढून घेण्यासाठी गावामध्ये सत्ता संघर्ष सुरू होतो आणि त्याला राक्षस दिला जातो. कारण राक्षसाचा वध झाल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही आणि तो राक्षसालाही इतक्या अतिउच्च दर्जाच्या याच्यावर नेऊन ठेवतो की तो परफॉर्म करता करता त्याचा प्राण जातो. आणि पिंटू शेटला तिथे त्याच्या आतल्या रामाचा साक्षात्कार होतो की नाही, माझ्यात राक्षस होता पण मला माझ्यातला राम पण सापडलेला आहे. पुढच्या वर्षीपासून मी राक्षस करणार आणि तुमच्यापैकी कुणीतरी राम करायचा. तर राम आपल्याच शोधा आणि राक्षसही आपल्याच शोधा. तो स्पष्ट जाणवला की माणूस पण मोठं होतं. थोडक्यात असं त्याच्यामध्ये या. पण ती जी प्रथा आहे, ती जी प्रथा तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की ती नक्की काय प्रथा आहे. यात्रेमध्ये सोंग निघतात आणि प्रत्येक वाड्यातल्या लोकांना ठरवून दिलेलं आहे. म्हणजे जाधवांकडे आमका सोंग असेल, म्हणजे लक्ष्मणाचं असेल किंवा हाडळ असेल किंवा अनेक काय असेल किंवा दौंडांकडे रावण असेल, असे वेगवेगळे सोंग ठरलेली आहेत. आणि ती प्रत्येक घरातून त्याची अतिशय देवासारखी, म्हणजे देवासारखीच पूजा केली जाते. ते सगळे सोपास्कार केले जातात. आणि रामाची जी व्यक्तिरेखा करतो तो चक्क तो 1.5 महिना वनवासात, म्हणजे जंगलात राहतो. प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी हा माणूस तो ती भूमिका जगण्यासाठी करतो, असं थोडक्यात. तर आता आपण पाहणार आहोत या नाटकातला एक प्रसंग. चला रेडी सगळे, करूया सुरू. चला रोल साऊंड, कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. कट 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 कट. जीजी जीजी ऍक्शन बोललो मी, गा ना गाणं. अहो किती वेळा म्हणायचं, घसा दुखायला लागलाय, सकाळ तेच 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 चाललंय. हॅक्शन हॅक्शन हॅक्शन. कटाळा आलाय, डोकं दुखायला लागले. मग डोकेदुखीची गोळी देऊ का? नाही बरं वाटेल. नको, मग बंद करूया शूटिंग आपण. रिलॅक्स. जीजी कसं आहे ना, तुम्ही खूप छान म्हणताय, खूप चांगलं करताय, काहीच चुकत नाही आहे तुमचं. ते सकाळपासून सावली येते ना, म्हणून आपल्याला कट करावं लागतंय. आपल्याला उन्हात शूट करायचं आहे की नाही म्हणून म्हणतोय. सावलीत काय होते, राहू दे सावलीतच, आयुष्यभर उन्हात करपत मी. सावलीत घ्यायचं. पण ते ऊन असल्यावर जे काही गातात नाही, मग उन्हातच घे. हा, आणि ऊन असल्यावर ना तुमचे चेहरे उन्हातच घे मग. हा, उन्हात घ्यायचं. ठीक आहे मग चला. प्रभूजी, तुम्हाला माहिती आहे ना ऍक्शन झाल्यानंतर काय करायचं ते? पेढा ग बाया, नुसता पेढा. असं वागायला पाहिजे पाय बाप्यानं बाईशी. बिचारीनं केवढं पुण्य केलं असल ग, हस्ता नवरा मिळाया. ओके रेडी सगळे, चला पहिली पोझिशन. रोल साऊंड, कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. प्रभू चालले ग बाई, प्रभू चालले, प्रभू चालले ग बाई, प्रभू चालले, चालले वनवास वाट, चालले वनवास वाट. तर प्रभूजी, साधारणतः किती वर्षापासून तुम्ही रामाचं पात्र करताय? कट 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 कट. काय पिंटू काय झालं? ए बंद कर तो यावाला शूटिंग. पिंटू शेट, इकडं पाटील बसेलेत, सरपंच बसेलेत, चेअरमन आहेत. मी स्वतः मार्केट कमिटीचा अध्यक्ष आहे. आम्हाला काहीच महत्व नाही आहे का? अहो पिंटू शेट, रामनवमीचा महोत्सव आहे ना हा, मग सगळं इम्पॉर्टन्स या रामाच्या पात्राला द्यावं लागेल ना. म्हणजे इड सगळ्यात राम महत्वाचा आहे नाही का? ॲब्सोल्युटली. ए बंद करतोय वाला शूटिंग. मजा नाही राव. हे रावणा, दशानना, तुझा मृत्यू समय समीप आला आहे.
सीता आमची भूमी आहे आणि आमची भूमी आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. हे रावणा, तू मुक्तीसाठी तयार हो. बोललो, एकदाचा बोललो. प्रभू उठा उठाव प्रभू. नाही 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 प्रभू, नाही 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 नाही, तुम्ही असं तसं नाही गेले. देव घ्यायले देव. हो सोपं नाहीये, नाहीये सोपं. आणि खूप सोपं आहे हो. असं मरण्यापेक्षा ना प्रभूहून मरावं. प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण विचारा. चंदू सरांना प्रश्न विचारायचा आहे की ते तुम्ही साड्या वाटता ते खरंच आहे का सर? तुमच्या संशोधन विभागाचा मी आभारी आहे खूप. मला खूप गिफ्ट द्यायला आवडतं. माझ्या नाटकात काम केल्यानंतर चांगलं काम मिळतंच, पण साडी पण मिळते हे पण बऱ्याच जणांना माहिती आहे. पण सर म्हणजे त्याच्यासाठी काय असं गेम बिम खेळायला लागत नाही ना? म्हणजे काय राहतं असं? चांगलं काम करायला लागतं, काही गेम प्लॅन नाही. हा ना, माझ्या बायकोला मिळेल का सर? म्हणजे हे साडीचं गिफ्ट. तुमची बायको कुठे आहे? ही बघा सर. त्यांना नाही देऊ शकत ते. का नाही देऊ शकत सर? ते इंडस्ट्रीतल्या महिलांना देतात. मग ही इंडस्ट्रीतलीच आहे सर. कुठली इंडस्ट्री तुमची? आमची बुचाची कंपनी आहे ना सर. आमचं स्लोगनच आहे असं की निघत असेल हवा तर बुच नीट लावा. आमची बुचे अँड बुचे कंपनी आहे सर. हे बघा, राहू द्या. बुचे अँड सन्स. ठीक आहे, असू दे. ते सन्स मीन्स राहू द्या. ते नाही करू शकत, ते नाही तुम्हाला देणार गिफ्ट. ठीक आहे, नको आहे तसं, पण मला नको होतं. चला राहू द्या. एवढं काय मग कशाला आला? एवढे दिवस तुमच्या मागे लागलो. आमची जरा ऍड घ्या. तुम्ही जाम नकरच करायला लागले बाबा. म्हणलं आज आयला लढवूया आणि आपली ऍड स्वतःच करून टाकूया. तर आज या मंचावरती तर विजेते उपस्थित आहेत, पण समोरही विजेते बसलेले आहेत. त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. प्रायोगिक नाटकासाठी हे राम या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळालेला आहे तेजस्वी परब यांना. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी अभिनंदन आणि स्वागत करूया. याच नाटकासाठी उत्कृष्ट अभिनेता हे पारितोषिक मिळालेलं आहे निशांत कदम यांना. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. याच नाटकासाठी उत्कृष्ट प्रकाश योजना हे पारितोषिक मिळालेलं आहे विनोद राठोड यांना. जोरदार टाळ्या विनोद यांच्यासाठी. हे रामसाठीच उत्कृष्ट नेपथ्य हे पारितोषिक मिळालेलं आहे अरुण कदम यांना. जोरदार टाळ्या अरुण कदम यांच्यासाठी. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हे राम याच नाटकासाठी उदय बराथे यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वेशभूषेसाठी संतोष पवार यांना पारितोषिक मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आणि खूप अभिनंदन. आणि उत्कृष्ट प्रायोगिक नाटक हे राम ठरलेलं आहे. तर मंडळी, फार छान वाटलं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये झी नाट्य गौरवच्या निमित्तानं हे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि प्रेक्षकांमुळेच रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आणि ही रंगभूमी जिवंत आहे. तेव्हा आजच्या निमित्तानं या सगळ्यांच्या वतीनं एक आवाहन करू इच्छितो की नाटकावरती असंच प्रेम करत राहा, नाटक जगत राहा आणि नाटक जगवत राहा. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल करत राहा.